पोलिसांनी चौकशी केलेली आहे। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी चौकशी झाली असल्याचं कळतंय। 1 डिसेंबरला रात्री उशिरा चौकशी केली असल्याची माहिती आता समोर येतेय। महत्त्वाचे धागेदोरे सापडले असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, या चौकशीनंतर महत्त्वाचे धागेदोरे हाती सापडले असल्याची चर्चा आहे। काय नेमके ते धागेदोरे हाती सापडलेले आहेत आणि चौकशी करून केवळ एकदा चौकशी झाली यात धन्यता आहे की पुन्हा एकदा दिग्विजय पाटील यांची चौकशी होईल? लागवी अगदी बरोबर बोलत आपण की दिग्विजय पाटील जे अमेडिया कंपनीचे LLP चे जे डायरेक्टर आहेत त्यांची चौकशी जी आहे ती 1 तारखेला झालेली आहे। परंतु पोलीस या सगळ्या चौकशी होत असताना माध्यमांना याची खबर जी आहे ती लागू दिली नाही। अत्यंत गोपनीयरित्या त्यांची सगळी चौकशी पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयातील पाठीमागील बाजू झालेली आहे। रात्रीच्या सुमारास ही सगळी चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे। LLP जी अमेडिया कंपनी आहे त्याचे डायरेक्टर असलेले दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार जे आहेत यांनी जी जमीन मुंडव्यातील खरेदी केली ती शीतल तेजवानी ही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे। आणि या मध्ये आपण पाहिलं तर थेट जी खरेदी झाली ती दिग्विजय पाटलांच्याच नावे झालेली आहे। पुण्यातील बावधन इथल्या रजिस्टर कार्यालयामध्ये सगळी खरेदी झाली होती आणि या सगळ्या विषयीच जे आहे ते पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटलांची चौकशी केलेली आहे। यामध्ये जे 300 कोटी रुपये देण्यात आले आहेत ते नेमके हवाला मार्केट गेलेत का याची सुद्धा चौकशी केल्याची माहिती आता समोर येत आहे। कारण आपण पाहिलं की कोणत्या पद्धतीचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचं अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं, परंतु हा सगळा व्यवहार जो आहे तो हवाला मार्केट झाला का असा एक पोलिसांचा संशय आहे। एकंदरीत 300 कोटी रुपये जे आहेत ते त्या संदर्भातली ही चौकशी झाल्याची माहिती आहे। परंतु दिग्विजय पाटलांचे मामे भाऊ जे आहेत जय पवार यांचा विवाह सध्या बाहेर देशामध्ये आणि त्यानंतर मी पुन्हा चौकशीसाठी पोलिसांच्या समोर हजर राहीन असं जे आहे ते पोलिसांना दिग्विजय पाटलांनी सांगितल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, खरं तर तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो फार महत्त्वाचा आहे। असं या चौकशी दरम्यान काय घडत होतं की पोलिसांना या सगळ्याविषयी गुप्तता बाळगावी लागली? साधारणतः सातत्यानं आपण म्हणूया की अंजली दमानिया सुद्धा असू दे किंवा इतरही राजकीय मंडळी दिग्विजय पाटील यांच्याविषयी सवाल उपस्थित करत असताना त्यांच्या अटकेसंदर्भातला सवाल अगदी दानवेंनी सुद्धा काल उपस्थित केलेला होता। अशातच मात्र 1 डिसेंबरला रात्री उशिरा चौकशी होते, पण या चौकशीत नेमकं काय समोर आलं याविषयी मात्र बिलकुलही ब्रीफिंग केलं जात नाही। इतकी गोपनीयता का पाळली जाते? काय घडतंय पडद्यामागे? नक्कीच आपण पाहिले की ज्या पद्धतीने या सगळी जमीन जी आहे ती विक्री करणारी शीतल तेजवानी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि खरेदी करणारा हा दिग्विजय पाटील याच्यावरती अटकेची मागणी आपल्याला या ठिकाणी करताना सामाजिक कार्यकर्ते दिसत आहेत। परंतु ज्या पद्धतीनं दिग्विजय पाटलांची चौकशी होत होती त्याची माहिती पोलीस कुठेही समोर येऊन देताना दिसत नाही। त्याच्याबद्दलची कोणतीही खबर जी आहे किंवा माहिती पत्रकारांना कळून याची सुद्धा दक्षता घेतली जात होती। एकंदरीत या सगळ्या चौकशीमध्ये महत्त्वाचे जे आहेत ते धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। जी अमेडिया कंपनी आहे LLP नुसार तयार झालेली त्याचे दुसरे सदस्य जे आहेत ते पार्थ पवार आहेत। आपण पाहिलं की या दोघांवरती कारवाई करावी अशी मागणी सातत्याने होत आहे। आता जी जमीन सरकारी आहे मुळात मुंडव्याची जमीन जी आहे। चंद्रशेखर, आपण पाहतोय तुम्ही जो उल्लेख केला त्या उल्लेखावर मला ब्रीफिंग तुमच्याकडून खरं तर हवंय। तुम्ही असं म्हणालात की या ठिकाणी दिग्विजय पाटील यांनी असं म्हटलेलं आहे चौकशी दरम्यान, मी चौकशीला सहकार्य करीन पण आता माझ्या भावाचं लग्न आहे। जय पवार अर्थातच बहरीनमध्ये सगळं वराड पोचलेलं आहे, पण हे सगळं मॅटर चौकशी अंतर्गत असताना चौकशी होत असताना या सगळ्या मुद्द्यावर अजित पवार यांचं मंत्रिपद राहतंय की जातंय अशी परिस्थिती असताना तिथं दिग्विजय पाटील यांना बहरीनला जाण्याकरता परवानगी कोण देतं, का देतं, ती कशी मिळते, कोणाच्या जीवावर मिळते, असे अनेक सवाल अद्यापही अनुत्तरित आहेत। बरोबर आहे, ज्या पद्धतीनं लग्न जे आहे ते
विदेशामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. पार्थ यांचे छोटे बंधू जे आहेत जय पवार यांचं हे सगळं लग्न आहे, परंतु एकीकडे या सगळ्या पोलीस चौकशी सुरू असताना त्यांना कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये मोकळीक दिली हा सुद्धा महत्वाचा सवाल या ठिकाणी लोकशाही सुद्धा उपस्थित करत आहे. परंतु आपण पाहिले की दिग्विजय पाटील आणि जे पार्थ पवार आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये होणं अपेक्षित आहे, परंतु त्या पद्धतीची कारवाई सध्या तरी आपल्याला दिसत नाही. त्यांना मोकळीक दिली जात आहे असं या ठिकाणी सर्वप्रथम दिसत आहे. ज्या पद्धतीनं शीतल तेजवानी याच्यावरती थेट अटकेची कारवाई पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेली आहे, तीच थेट कारवाई जी आहे ती अमेडिया कंपनीच्या या दोन्ही डायरेक्टरवरती होणं अपेक्षित आहे. कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की पार्थ पवार यांचा कोणताही संबंध नाही या ठिकाणी सांगितलं जरी जात असलं तरी थेट त्यांचा संबंध आहे. कारण अमेडिया कंपनीचे 99% भागीदार हेच पार्थ पवार आहेत आणि 1% जो भागीदार आहे तो दिग्विजय पाटील हे त्यांच्या मामाचे चिरंजीव जे आहेत उस्मान धाराशिवचे त्यांचा एकंदरीत हा सगळा व्यवहार जो आहे तो प्रचंड संशयास्पद आहे. माझ्या पाठीमागच ही जी जमीन आहे ती मुंडव्यातील आहे आणि या जमिनीवरती जे आहेत ते सध्या केंद्रीय वन संशोधनाचं केंद्र आहे, परंतु या जमिनीच्या झाडावरती सुद्धा या मंडळीने जे आहे ते नंबर टाकली होती. झाडं तोडण्याचा सुद्धा यांचा सगळा प्लॅन होता. एकंदरीत त्यांची सगळी मोहीम फत्ते झाली होती. ताबा सुद्धा घेण्याचा त्यांचा सगळा प्लॅन झाला होता, परंतु या ठिकाणी लोकशाही आणि इतर चॅनलने याची बातमी सर्वप्रथम दाखवली. त्यानंतर जे आहे ती हा सगळा याचा वाचा फुटलेला आहे. त्या सगळ्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटलावरती थेट अटकेची पुणे पोलिसांनी कारवाई करावी लागली. चंद्रशेखर तुर्तास, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.